आज आहे ना माझ्याकडनं खूप मोठी नुकसान झाली होती बर का. तर इकडं सकाळी उठलं की पहिलं किचनचं दर्शन घ्यायला यायला लागतंय आपल्याला, त्याशिवाय आपला दिवसच सरत नाही. इरवाळीच घरामध्ये पहिलं सगळं पाणी भरून घेतलं, येता जाता झाडांना पण पाणी लावायचं काम चालू होतं. आता यात्रेच्या वेळेस साफसफाई केली तेव्हा मी जुना लसूण आहे ना सगळा एका ठिकाणी भरून ठेवलेला होता आणि अक्षरशः आहे ना माझ्या लक्षात पण राहिलेलं नव्हतं. आज आहे ना ओतून बघितला तर बराचसा लसूण खराब झालेला होता. तशी त्याची लाईफ संपतच आलेली आहे, पण काळजी घेतली असती तर आणखी थोडे दिवस टिकू शकत होता. मग त्यातला चांगला लसूण बाजूला काढून घेतला आणि कैरीचा सरबत बनवला. इकडं पावसाचं वातावरण तर रोज होतंय बर का, पण पाऊस काय यायचं नाव घेईना. गरम तर असलं होतंय ना की अंगातून घाम निघतोय सारखा. आज आहे ना भाजीला काहीच राहिलेलं नव्हतं, मग पहिला एक नारळ फोडून घेतला, त्याचा व्यवस्थित किस करून आहे ना भाजी बनवण्यासाठी मसाला काढून घेतला. मसाला एकदम आहे ना खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याची ना पेस्ट करून भाजी बनवून घेतली. ह्या ओल्या खोबऱ्याची भाजी तर असली टेस्टी लागते ना, क्रिशला आणि खुशीला तर खूपच आवडती. घरामध्ये खूप गरम होत होतं, मग सगळे जेवण करायला बाहेर ओट्यावरच बसलो होतो. जेवण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा किचन मधला पसारा आवरून घेतला. मुलं दिवसभर खेळून खूप दमली होती, त्यामुळे आज लवकरच झोपी गेली होती.